बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. नुकताच तो अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या नव्या चॅट शो टू मच विथ काजोल अँड ट्विंकलच्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसला. या एपिसोडमध्ये सलमान खान सोबत आमिर खानही हजेरी लावणार आहे. पण खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतलं ते सलमानच्या कबुली जबाबानं. संवादादरम्यान सलमानने सांगितलं की त्याला वयाच्या 60व्या वर्षी वडील होण्याची इच्छा आहे. त्याने स्पष्ट केलं की मुलं तर मला होणारच आहेत, कधी ना कधी होतीलच, बघूया पुढे काय होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे तो कदाचित सरोगसी किंवा दत्तक घेण्याचा विचार करत आहे अशा चर्चांना उधाण आलंय. याच वेळी सलमानने आपल्या भूतकाळातील नात्यांवरही भाष्य केलं. तो म्हणाला, जेव्हा एका पार्टनर पेक्षा दुसरा जास्त प्रगती करतो तेव्हा नात्यात मतभेद सुरू होतात आणि जर तो दोष द्यायचा असेल तर तो मी स्वतःलाच देईन. या कॅन्डिड कबुली जबाबामुळे सलमानचा भावनिक आणि प्रामाणिक पैलू प्रेक्षकांसमोर आला. सलमानच्या या मनोगतामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून तो खरोखरच 60 नंतर वडील होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या या खुलाशाने पुन्हा एकदा सिद्ध झालं की दबंग खान नेहमीच काहीतरी वेगळं बोलून लोकांच्या मनात स्थान निर्माण करतो.